सर्वप्रथम मी कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कॉम्रेड अभि पानसरे यांना अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमात आत्ता ज्यांनी अतिशय 1.5 तास अतिशय मंत्रमुग्ध केलं सर्वांना ते आमचे मित्र श्रीराम पवार. व्यासपीठावरती उपस्थित असणारे 2 तरुण मित्र कुंडलिक एकशिंगे आणि भारत जाधव. सभागृहामध्ये असणारे सर्व तरुण मित्र, इतरही मित्र, माझे गुरुवर्य डॉक्टर अशोक चौसाळकर सर, अनेक इतर मंडळी, मेघा पानसरे आणि मित्र. आत्ताच श्रीराम पवारांनी 1.5 तास आपल्याला लोकशाही पुढे ग्रहण आलेलं आहे का, हुकुमशाहीचं ग्रहण आलं आहे का याची एक अतिशय सखोल अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केली. मला असं वाटतं की या मांडणीमध्ये त्यांनी जी सुरुवात केली ती सुरुवात अशी होती की केवळ भारतामध्येच लोकशाहीला ग्रहण लागलेलं नाही तर जगभरच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि यासाठी जी भांडवलशाही विकसित होत झालेली आहे, जे भांडवलशाहीचं अकराळ विक्राळ रूप धारण करत आहे, ते त्याला मुख्य कारण आहे अशा पद्धतीची मांडणीची सुरुवात श्रीराम पवारांनी केली. आणि त्यानंतर मग भारतामध्ये कशा रीतीने लोकशाहीला ग्रहण लागलेलं आहे याबद्दलची विस्ताराने मांडणी पवारांनी केली. 100% मी अर्थातच सहमत आहे की ही प्रक्रिया केवळ भारतात घडत नाहीये, जगभरच ही प्रक्रिया घडते आहे. याचं कारण असं आहे की भांडवलशाही जी आहे ती भांडवलशाहीनी जे एक नवीन रूप धारण केलेलं आहे ते जगभरच झालेलं आहे. आणि त्यामुळे त्याचं वेगवेगळ्या रूपामध्ये ही भांडवलशाही आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळे प्रारूप धारण करताना आपल्याला दिसत आहे. इथे मला आठवण येते ती इटालियन कम्युनिस्ट विचारवंत ग्रामशी यांची. बरोबर 100 वर्षापूर्वी ग्रामशी यांनी कम्युनिस्ट पक्षाचं सचिव पदाची सूत्र हाती घेतली आणि त्यांनी जी धुरणत्वाची जी संकल्पना मांडली ती संकल्पना आज 100 वर्षांनी मला अधिक संयुक्तिक वाटते किंवा ती तंतोतंत लागू होते. प्रत्येकच जिथे जिथे अशा पद्धतीचे भारतासारखी प्रारूप निर्माण होत आहेत तिथे तिथे लागू पडते असं मला म्हणावं लागतं. त्यांनी असं सांगितलं की भांडवलशाहीमध्ये ज्या पद्धतीने कामगार वर्गाची किंवा एकूणच भांडवलदार वर्ग पिळवणूक करतो आणि त्या विरोधामध्ये कामगारांनी क्रांती करणं जे अपेक्षित आहे क्लासिकल मार्क्सिझममध्ये, ग्रामची मात्र असं म्हणतात की नवीन व्यवस्थेमध्ये म्हणजे त्यांनी एक सांस्कृतिक धुरणत्वाची संकल्पना मांडली. म्हणजे काय तर जो सत्ताधारी वर्ग आहे तो भांडवलदार वर्गाच्या हातामध्ये हात घालून आपली सत्ता टिकवण्यासाठी, भांडवली व्यवस्था टिकवण्यासाठी अशी एक सांस्कृतिक रचना करतो की ज्या रचनेमुळे त्या रचनेच्या माध्यमातून ही भांडवलशाही सशक्त होईल, अधिक सशक्त होईल आणि सत्ताधारी वर्ग सुद्धा त्याची सत्ता कायम टिकेल. म्हणजे कोणत्याही पद्धतीने बळाचा, हिंसेचा, दडपणुकीचा वापर न करता आयडिओलॉजीच्या माध्यमातून, विचारसरणीच्या माध्यमातून आपली विचारसरणी समाजामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून भांडवलदार वर्ग, सत्ताधारी वर्ग आपलं वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करतो. ही मांडणी ग्रामचीनी 100 वर्षापूर्वी केली. मला असं वाटतं की ग्रामची ही मांडणी जी आहे ती भारताला जशी लागू आहे तशी इतरही देशांना लागू आहेच. याचं कारण असं आहे की भारतामध्ये आता श्रीराम पवार म्हटले त्या पद्धतीने भारतामध्ये सुद्धा ज्या प्रकारची भांडवलशाही 1990 नंतरच्या कालखंडामध्ये येऊ घातलेली आहे किंवा आलेली आहे त्या भांडवलशाहीच्या हातात हात घालून हा जो एक
संपूर्ण उजवा प्रवाह भारतामध्ये विकसित 90 नंतर झाला आणि त्यांनी जो बहुसंख्याकवाद पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जो हिंदुत्ववाद मांडण्याचा प्रयत्न केला, ती हीच ग्रामचींनी सांगितलेली आयडिओलॉजी होती आणि त्या आयडिओलॉजीच्या आधारावरच आज भाजप सारखा पक्ष आपलं वर्चस्व 2014 नंतर ज्यावेळेला पूर्ण बहुमत मिळालं त्यानंतर तो आपला पक्ष आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे आपल्याला अनेक उदाहरणांमधून सांगता येतं की इथला जो भांडवलदार वर्ग आहे, इथली जी काही भांडवलदार घराणी आहेत, त्यांच्या हितासाठी कशा रीतीने हेच उजवे विचारसरणीचे हिंदुत्ववादी पक्ष किंवा गट किंवा व्यक्ती या भांडवलदारांचा हितसंबंध कसा जोपासला जाईल याच्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे विमानतळाच्या विमानतळ एखाद्या भांडवलदाराला देणं, म्हणजे आम्ही मध्यंतरी मी आणि मेघा आम्ही नेपाळला निघालो होतो, तर तिथे लाऊंज होता आणि त्या लाऊंजचं नाव होतं अदानी लाऊंज. आम्हाला असं धस्स झालं, एकदा असं वाटलं की काय आहे आज जाऊन बघावं, पण जवळ सुद्धा आम्ही गेलो. अशा इतक्या प्रकारांनी असं आपल्याला दिसतंय की हा सत्ताधारी जो वर्ग आहे तो स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी या आयडिओलॉजीचा वापर करतोय आणि भांडवलदार हा अधिक श्रीमंत होतोय आणि मग त्यांचं साठोलोट होऊन परत एकदा ही सत्ता कशा रीतीने बळकट होईल यासाठी ते प्रयत्नशील राहतात. मला असं वाटतं की श्रीराम पवारांच्या एकूण मांडणीमध्ये जो आजचा खरं म्हणजे विषय आहे तो विषय असा आहे की भारतीय लोकशाहीला ग्रहण लागलेलं आहे का, हुकुमशाहीचं ग्रहण लागलेलं आहे का? मला असं वाटतं नक्कीच लागलेलं आहे, निश्चितच लागलेलं आहे. आणि मी या ग्रहणाला खंडग्रास ग्रहण म्हणणार नाही तर ते खग्रास ग्रहण म्हणेन. म्हणजे बऱ्याच वेळेला आजच्या हुकुमशाहीची तुलना ही 25 जून 1975ला इंदिरा गांधींनी जी जाहीर केली हुकुमशाही, पवार म्हटले त्या पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनचा आधार घेऊन जी जाहीर केली, त्या हुकुमशाहीची आणि आजच्या हुकुमशाहीची बऱ्याच वेळेला तुलना केली जाते आणि असं म्हटलं जातं की त्यांनी नाही का केली हुकुमशाही, त्या तर आमच्यापेक्षा त्यांनी जास्त हुकुमशाही राबवली. पण मला असं वाटतं की आपण या दोन हुकुमशाहींमधल्या, म्हणजे मी हुकुमशाहीचं त्यावेळच्या आणीबाणीचं समर्थन करत नाही, ती हुकुमशाहीच होती, आणीबाणी असली तरी ती हुकुमशाहीच होती. पण आपण या दोन व्यवस्थांमधला फरक समजून घेतला पाहिजे आणि तो स्पष्टपणे आपल्याला जर समजला नाही तर आपल्याला पुढच्याला उत्तर देणं पण अवघड जातं कधी कधी. आणि तो फरक असा आहे, एक तर इंदिरा गांधींनी आणीबाणी घटनात्मक चौकटीमध्ये लागू केली, ती 2 वर्षासाठी होती आणि नंतर मग 77ला त्यांनी ती उठवली आणि निवडणुका जाहीर केल्या. मुख्य म्हणजे त्या काळामध्ये प्रशासकीय आणि राजकीय रचनांमध्ये बदल झाला, हुकुमशाहीच जवळ एका प्रकारे निर्माण झाली, हे सगळं खरं आहे. पण आजची जी गेल्या 10 वर्षामधली जी एक खग्रास ग्रहण असणारी जी हुकुमशाही आहे, ती हुकुमशाही सामाजिक, राजकीय, प्रशासकीय सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणारी, प्रत्यक्ष स्वतःला हुकुमशाही न म्हणणारी, घटनेच्या कोणत्याही कलमाचा आधार न घेणारी, लोकशाहीला आतून आतून पोखरत नेणारी अशा पद्धतीची हुकुमशाही आहे. आणि ह्या हुकुमशाहीचं सर्वात दुर्दैवी आपल्या दृष्टीने वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर ही हुकुमशाही सामाजिक क्षेत्रामध्ये विभाजनाचं काम करत आहे, आपली मनं कलुषित करत आहे, आपली समतेचा जो विचार, जो परंपरा आपल्याकडे आहे, समन्वयाची आणि समतेची जी परंपरा आहे, तो सगळा विचार आपल्यामधून हद्दपार करायला शिकवत आहे. अशा पद्धतीची ही हुकुमशाही आहे आणि मला वाटतं की ही हुकुमशाही अधिक धोकादायक आहे. ती इरिव्हर्सिबल आहे, ती खूप काळासाठी आपल्यावरती परिणाम करणारी आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यावेळेला आपण जगातल्या सगळ्या हुकुमशाहीचा अभ्यास करतो, आढावा घेतो, त्यावेळेला काही हुकुमशाहीची वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतात आणि ती वैशिष्ट्य जर आज आपण लावायचा प्रयत्न केला तर आजची गेल्या 10 वर्षाची व्यवस्था 2014 ते 2024 ही
तंतोतंत हुकुमशाहीला लागू आहे हे आपल्याला म्हणावं लागतं. याचं कारण काही उदाहरणं देऊन सांगते, वैशिष्ट्य सांगते मी. एक तर वंशश्रेष्ठत्व हे हुकुमशाहीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जगातल्या सगळ्या हुकुमशाहीकडे तुम्ही दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येऊ शकेल. त्याच्यामध्ये हिटलरचं नाव घेतलंच पाहिजे असं नाही. आपण काय केलं, आपण धर्मश्रेष्ठत्वाची संकल्पना मांडली, आपण वंशश्रेष्ठत्वाची संकल्पना मांडली आणि त्या माध्यमातून इथे हुकुमशाही प्रस्थापित करण्याचं आपण म्हणजे ज्यांनी केलेलं आहे त्यांनी. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या हुकुमशाहीमध्ये एक नेहमी शत्रू, खोटा शत्रू निर्माण केला जातो, फसवा शत्रू निर्माण केला जातो. तो खरोखरचा शत्रू नसतो, पण तो एक बागुलबुवा निर्माण केला जातो. कारण तो शत्रू निर्माण केला तरच त्या शत्रूच्या विरोधातले जे असतात ते आपले होतात आणि त्यामुळे खोट्या पद्धतीने प्रपोगांडा करणं, ज्याचं उदाहरणं खूप विस्ताराने पवारांनी दिलेली आहेत की आपला आणि तो हे शब्दप्रयोग, आणि हे शब्दप्रयोग गेल्या 10 वर्षातले नाही आहेत, हे गेल्या 25-1 वर्षामध्ये आपण ऐकत आलेलो आहोत की क्रिकेटची, पाकिस्तान जर क्रिकेट ची मॅच जिंकला तर मुसलमान फटाके फोडतात, अशा पद्धतीचा खोटा प्रचार करून त्यांना ते ठरवणं आणि आपण असणं, अशा पद्धतीची गोष्ट ही भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली. मगाशी पवार म्हटले त्या पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये आपल्या आयडिओलॉजीच्या लोकांना ची पेरणी करणं ही प्रक्रिया गतीने सुरू आहे. जे इंटेलेक्च्युअल्स आहेत, जे विवेकवादी इंटेलेक्च्युअल्स आहेत, त्यांना कसं बाहेर काढता येईल, म्हणजे अगदी गोळ्या घालून सुद्धा, त्याचं सांगायला पाहिजे असं नाही, अण्णा हे त्याचं अति ज्वलंत उदाहरण आहे. तर त्यामुळे या इंटेलेक्च्युअल्सना कसं हद्दपार करता येईल, आपली माणसं कशी पेरता येतील, इतिहासाची पुनर्मांडणी कशी करता येईल. म्हणजे NCERT सारखी जी सर्वात मोठी संस्था, राष्ट्रीय पातळीवरची जी संस्था आहे, ती संस्था जवळजवळ 1,500 दुरुस्त्या करते त्यांच्या प्रयोगासाठी. जवळजवळ 850 पुस्तकं बदलली जातात. त्याचबरोबरीने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत सुद्धा 10वीच्या पुस्तकातून बाहेर टाकला जातो. तर त्यामुळे ज्यांना शास्त्राशी देणं घेणं नाही, अशा प्रकारची मंडळी ज्यावेळेला NCERTच्या पुस्तकांचं पुनर्लेखन करतात, त्यावेळेला काय होतं आणि कशी आपली परंपरा ही उज्ज्वल होती आणि तिथे कशा पद्धतीने, मी एक काल घडलेला प्रसंग इथे सांगू इच्छिते. आपण जसं हे म्हटले, पवार म्हटले तसं भक्त करण्याची प्रक्रिया खूप गतीने आपल्याकडे चालू आहे आणि भक्त करण्याच्या या प्रोसेसमध्ये आमच्यासारखे अत्यंत विवेकशी असणारी माणसं सुद्धा कुठेतरी एक क्षणासाठी तरी का होईना विचलित होतात. त्याचं मी उदाहरण सांगते. काल एक मला व्हिडिओ क्लिप आली आणि त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं होतं की मोबाईल जो आहे तो मोबाईल खिशात ज्यावेळेला पुरुष ठेवतात त्यावेळेला एक शेणकूट ठेवायचं खिशात आणि मग शेणकूट म्हणजे गाईचं, ते शेणकूट ठेवायचं आणि मग त्याचे जे निगेटिव्ह वेव्स आहेत, मोबाईलचे जे निगेटिव्ह वेव्ह आहेत ते नाहीसे होतात. असं एक व्हिडिओ क्लिप आली. मला का, म्हणजे मी खरोखर माझं आत्मपरीक्षण केलं पाहिजे मला सुद्धा. मला एक क्षणभर म्हटलं खरंच असेल का असं. आपण अगदी रॅशनल माणसं सुद्धा जर इतक्या त्याचा असं क्षणभरासाठी तरी विचार करू शकतो, तर मग जे रॅशनल नाहीत त्यांचं काय होतं. आणि त्यामुळेच भक्तांची जी आज भारतामध्ये फौज निर्माण झालेली आहे त्याचं हेच कारण आहे की सातत्याने तुमच्या मनावरती बिंबवलं जातं. आज एक व्हिडिओ क्लिप फिरतीये की राम मंदिराचं लाइटिंग झालेलं आहे. आता सगळीकडे ती आता क्लिप फिरायला सातत्याने मारा करायचा आणि तुम्हाला त्या आयडिओलॉजीमध्ये तुम्हाला तुमचं इनडॉक्ट्रिनेशन करायचं, ही प्रक्रिया इथे मोठ्या जोरात सुरू आहे. चौथी गोष्ट जी कोणत्याही हुकुमशाहीमध्ये होते, जी हिटलरच्या काळामध्ये पण झाली आणि जी आज मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे, ती म्हणजे मीच तुमचं रक्षण करणार. तुमचं जर रक्षण करणार असेल तर तो मीच आहे, मोदी है तो मुमकिन है, अशा प्रकारची जी व्याख्या आपल्याकडे फेकली जातात. त्यामुळे हाही एक प्रकार आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये घडताना आज दिसतोय. रक्षण कोणापासून करणार आहे?
कारण तो एक फसवा शत्रू ऑलरेडी निर्माण करून ठेवलेला आहे आणि त्या फसव्या शत्रूपासून मीच तुमचं संरक्षण करणार आहे, ज्याला आपण बहुसंख्याकवाद म्हणतो. त्या बहुसंख्याकवादाच्या संदर्भामध्ये आपल्याला ही मांडणी आणि त्यामुळे आपल्याला स्पष्टपणे असं म्हणावं लागतं की भारतामध्ये ही सगळी वैशिष्ट्य ही 100% लागू पडतात आणि त्यामुळेच भारताच्या लोकशाहीला ग्रहण लागलेलं आहे आणि ते खग्रास ग्रहण लागलेलं आहे. आणि या खग्रास ग्रहणातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आत्ता पवार म्हटले त्या पद्धतीने आपल्याला भक्तगणांची संख्या कमी करायला पाहिजे. मला असं वाटतं स्वतः की जेवढे मोदी आणि मोदी परिवार या सगळ्या प्रक्रियेला जबाबदार आहे, तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आपण सगळे सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये प्रशासकीय यंत्रणा असेल, नोकरशाह असतील, लष्करातले अधिकारी असतील, हे सुद्धा सिव्हिल सोसायटी म्हणून, नागरी समाज म्हणून आपण सुद्धा तितकेच जबाबदार आहोत असं मला वाटतं. मी एके ठिकाणी असं ऐकलं की जो एक सिव्हिल सर्वंट असतो, जो नोकरी करत असतो, त्याची नोकरी असते साधारण 32-33 वर्षाची. 33 वर्ष तो नोकरी करतो. आपला पाठीचा जो कणा आहे त्याच्यात सुद्धा 33 हाडं आहेत आणि ती हाडं 33 हाडांनी तो पाठीचा कणा तयार झालेला आहे. पण तो पाठीचा कणा हा जो नोकरशाह आहे, जो एकूण प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करतोय, तो एक एक हाड हळूहळू विकत जातो. त्याचा पाठीचा कणा नोकरी संपेपर्यंत जातो, कारण तो श्रीराम पवार म्हटले त्या पद्धतीने प्रश्नच विचारत नाही, सतत घाबरून असतो. मला काय होईल, मला माझ्यावर काही पालन येईल का, अशा पद्धतीने खूप घाबरून असतो. आणि मला असं वाटतं की आज अगदी उच्च पदापासून खालच्या स्तरापर्यंत प्रत्येक पातळीवरती, मग ते शैक्षणिक क्षेत्र असू दे, ते प्रशासकीय क्षेत्र असू दे किंवा ते माध्यमाचं क्षेत्र असू दे, सगळीकडे आज हा भीतीचा वरवंटा सगळीकडे फिरायला लागलेला आहे. आणि त्यामुळे कोणीही बोलायला धजावत नाही, विरोध करायला धजावत नाहीये, कोणीही विरोधाची भाषा सुद्धा कोणी करायला तयार होत नाहीये. आणि मला असं वाटतं की हे फार धोकादायक आहे. आणि म्हणून मी स्वतः असं मानते की आपल्याला जर भारताची लोकशाही, ज्या भारतीय लोकशाहीची मुहूर्तमेढ घटना परिषदेमध्ये घातली गेली, ज्या घटना परिषदेने असं सांगितलं की आपण संसदीय लोकशाही स्वीकारणार आहोत, कारण आपण अध्यक्षीय व्यवस्था स्वीकारली तर कदाचित अध्यक्ष परत एकदा हुकुमशाह होईल आणि म्हणून आपण अध्यक्षीय व्यवस्था स्वीकारायला नको, त्या पार्श्वभूमीवरती अध्यक्षीय व्यवस्था आणण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि त्यामुळे 75 वर्ष ज्या राज्यघटनेला पूर्ण झाली, ती राज्यघटना ज्या संसदीय लोकशाहीचा आग्रह धरते, जी राज्यघटना लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी अधिक चांगला नागरिक घडवण्याचा आग्रह करते, त्या राज्यघटनेचं संरक्षण करणं, त्या राज्यघटनेच्या मूल्यांना प्रमाण मानून जीवन आपलं व्यतीत करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो समाज आहे त्या समाजाने आपला पाठीचा कणा हा हळूहळू गहाण न टाकता तो जर कायम ठेवला, 33 वर्ष आपली उमेदीची जी 33 वर्ष ती जर कायम ठेवली आणि प्रश्न विचारायला शिकलो, आपण विवेकी अधिक झालो, तर मला असं वाटतं की आपल्याला लागलेलं, आपल्या लोकशाहीला लागलेलं हे जे ग्रहण आहे ते ग्रहण हळूहळू कमी व्हायला मदत होईल. आणि हे करण्याचं बळ आपल्या सगळ्यांना मिळावं यासाठीच यावर्षी लोकशाही हा विषय घेऊन आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत आणि त्यावरती विचारमंथन करत आहोत. मला इथे अध्यक्षपदाची सूत्र सांभाळायला दिली त्याबद्दल धन्यवाद.